पारू या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. सावित्री पारूला विचारत असते की जेव्हा तू गावी गेली होती तेव्हा तुला माझी आठवण आली नाही का? तर पारू तिला मिठी मारत म्हणत असते की नाही ग सावित्री आत्या, मला तुझी ना खरंच खूप आठवण आली. म्हणजे जेव्हा जेव्हा माझ्यासमोर एखादी कठीण परिस्थिती यायची ना तेव्हा तेव्हा मी असा विचार करायचे की जर आत्ता इथे सावित्री आत्या किंवा माझी देवी आई असत्या तर त्यांनी काय केलं असतं, आणि मग मी सुद्धा तसंच वागायचे. आणि ते ऐकून सावित्रीला हसू येतं. ती पारूला म्हणत असते की खरंच बोलण्यामध्ये तुझा हात ना कोणीही धरू शकणार नाही. आणि मग त्यानंतर त्या दोघीजणी आदित्यविषयी बोलू लागतात. सावित्री म्हणत असते की पारू बाळा, माझी ना फक्त एकच इच्छा आहे की तुझ्या वाट्याचं जे तुझं हक्काचं सुख आहे ना ते लवकरात लवकर तुला मिळावं, कारण तू या घरची थोरली सून आहे. आणि त्यावर पारू म्हणते, सावित्री आत्या, खरं तर मला कधीच या घरची सून व्हायचं नव्हतं, तसं काही माझ्या मनात देखील नव्हतं. पण मी आदित्य सरांची बायको आहे आणि आमचं हे नातं देवाने सुद्धा स्वीकारलं आहे. आणि जर मी सून म्हणून या घरात आले असते तरीसुद्धा या घरातील लोकांची सेवाच केली असती ना, मग आत्तासुद्धा मी तेच करते. आणि पारूचं ते निरागस बोलणं ऐकून सावित्री तिच्याकडे बघतच राहते. त्यानंतर मग रात्री सगळेजण जेवण करण्यासाठी एकत्र जमतात. तर प्रिया चुकून दामिनीच्या खुर्चीवर बसलेली असते. प्रीतम तिला सांगतो की आपण त्या बाजूला नाही तर दुसऱ्या बाजूला बसतो. मात्र अहिल्या म्हणते की अरे काही हरकत नाही, बसा तुम्ही दोघेजण. आणि मग ते दोघेजण मोहन आणि दामिनीच्या खुर्चीवर बसतात. पण त्याच वेळी मोहन आणि दामिनी त्या ठिकाणी येत आणि प्रियाला आपल्या खुर्चीवर बसलेलं बघून दामिनी तर मोठ्यानेच तिच्यावर ओरडते आणि तिला विचारते की तुझी हिंमत कशी झाली माझ्या खुर्चीवर बसण्याची. आणि ते ऐकून प्रिया घाबरते आणि दामिनीची माफी मागत पटकन तेथून जाण्यासाठी निघते. मात्र दामिनी तिच्यावर खूपच चिडलेली असते. ती म्हणत असते की एक दिवससुद्धा झाला नाही तुला या घरामध्ये येऊन आणि तू माझी जागा बळकवण्याचा प्रयत्न करतेस का? त्यावर प्रिया हात जोडून म्हणते की दामिनी मॅडम, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मला माहिती नव्हतं की ही जागा तुमची आहे. आणि ती तेथून जाण्यासाठी निघते. पण अहिल्या तिला सांगते की प्रिया, तू जिथे बसली होती तिथेच बस. आणि मग नाईलाजाने प्रिया त्याच खुर्चीवर बसते. तर दामिनी अहिल्यासोबत वाद घालू लागते. मोहन दामिनीला समजवण्याचा प्रयत्न करत म्हणत असतो की एवढा इशू करण्यासारखं काहीच घडलेलं नाही आहे. पण ती मोहनला काही बोलूच देत नाही. आणि अहिल्याला म्हणू लागते की वहिनी, इतक्या वर्षांमध्ये मी कधी तुमच्या जागेवर बसण्याचा प्रयत्न केलाय का? नाही ना. मग ही आज आलेली मुलगी माझ्या जागेवर कशी काय बसू शकते? आणि दामिनीचं ते बोलणं ऐकून मग अहिल्या पारूला इशारा करते आणि त्यावर पारूसुद्धा हो म्हणते. आणि मग ते सगळेजण तेथून निघून जातात. त्यानंतर मग अहिल्याने सांगितल्याप्रमाणे पारू सगळ्यांची हॉलमध्ये जेवणाची व्यवस्था करते. तिने छान जमिनीवरच पानं वाढलेली असतात, रांगोळी काढलेली असते. दुसरीकडे दामिनी मात्र एकटीच डायनिंग टेबलवर बसलेली असते आणि सगळ्यांची वाट बघत असते. तितक्यात सावित्री तिचं ताट वाढते. तर दामिनी तिला विचारत असते की इतर सगळेजण कुठे आहेत? आणि त्यावर सावित्री सांगते की ते सगळेजण हॉलमध्ये जेवण करतायत. आणि ते ऐकून दामिनी घाईघाईच तिचं ताट घेऊन हॉलमध्ये येते. तिथे सगळ्यांना जमिनीवर बसलेलं बघून ती रागातच विचारते की हे काय चालले तुमचं? आता काय या नवीन आलेल्या मुलीसाठी आपण आपली परंपरासुद्धा सोडायची का? असं जमिनीवर बसायची काय गरज आहे? आणि त्यावर अहिल्या म्हणते की दामिनी, मी काय बोलते ना ते शांतपणे ऐकून घे. जेव्हा एखादी मुलगी लग्न करून नवीन घरामध्ये येते तेव्हा ती तिचं आधीचं घर, तिचे आई वडील सगळं काही मागे सोडून येते. आणि मग त्या नवीन मुलीसाठी जर घरातील जुन्या लोकांनी थोडं ॲडजस्ट केलं तर काय हरकत आहे? मला तर वाटतं प्रत्येकानेच हे करायला हवं. पण दामिनी रागातच म्हणते की वहिनी, तुम्हाला करायचं असेल तर करा, मला हे काही जमणार नाही, मला खाली बसता येणार नाही. आणि मग ती सोफ्यावर बसूनच जेवण करते. तर घरातील इतर सगळेजण खाली जमिनीवर बसून आनंदाने जेवण करत असतात. आणि त्याच वेळी आदित्याला आठवतं की गावाकडे तो पारूला आणि पारू त्याला घास भरवायचे आणि मगच जेवणाला सुरुवात करायची. आणि मग तो पटकन पारूला म्हणतो की पारू, तू सुद्धा ये, आमच्यासोबत जेवण कर. आणि ते ऐकून सगळेच जण त्याच्याकडे आश्चर्याने बघू लागतात. तर पारू पटकन म्हणते की नाही आदित्य सर, मी आणि सावित्री आत्यानंतर जेवण करतो. आणि त्यावर तो सुद्धा हो म्हणतो. त्यानंतर किचनमध्ये गेल्यावर
सावित्री पारूला म्हणते की पारू बाळा, आज ना 2 गोष्टी माझ्या लक्षात आल्या आहेत. पहिली म्हणजे तू म्हणतेस की नाही पण आदित्य बाबांचा ना तुझ्यावर खरंच खूप जीव आहे. आणि ते ऐकून पारूला असते तर सावित्री हसतच म्हणत असते की बघ ना, आज आदित्य बाबांनी सगळ्यासमोर तुला जेवायला बोलावलं पण तू का गं नाही म्हणालीस. तर पारू म्हणत असते की सावित्री आता असं काही नाही आहे, आदित्य सरांनी माणुसकीने विचारलं असेल. तर सावित्री म्हणते ठीक आहे, तुला नसेल सांगायचं तर नको सांगू, पण मला मात्र कळले की आदित्य बाबांचं खरंच तुझ्यावर खूप प्रेम आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुझ्या सासूबाईंच्या मनात नेमकं काय सुरू आहे ना, ते तुला त्यांच्या डोळ्यात बघूनही कळतं. आणि त्यावर पारू म्हणते की सावित्री आत्या, ही सगळी ना माझी माणसं आहेत, त्यामुळे त्यांना काय हवं काय नको ते सगळं माझ्या लक्षात येतं. आणि तितक्यात अहिल्याच त्या ठिकाणी येते. पारूचं बोलणं ऐकून ती तिच्यावर खूपच खुश होते आणि मग तिला विचारते की मगाशी तू आमच्यासोबत जेवण करायला का नाही बसली. तर पारू म्हणत असते की देवी आई, मगाशी कोणताही स्टाफ जेवला नव्हता, सावित्री आत्यासुद्धा उपाशीच होती, मग त्यांना सोडून मी जेवण कसं काय करणार. आणि पारूचं ते उत्तर ऐकून अहिल्या तिच्यावर खुश होते आणि मग ती स्वतःच्या हाताने पारूला जेवण भरवते आणि ते बघून सावित्री खूप खुश होते. तर पारूचे डोळे देखील आनंदाश्रूंनी भरून येतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी दामिनी स्वतः अहिल्यासाठी कॉफी घेऊन येते. तर अहिल्या तिला विचारत असते की तू कॉफी का आणली, ती पारू कुठे आहे. तर दामिनी म्हणते की बरं झालं तुम्हीच पारूचा विषय काढला, मला तिच्याचबद्दल तुमच्याशी बोलायचं होतं. तर अहिल्या काय झालं विचारते आणि त्यावर दामिनी म्हणते की वहिनी, तुम्हाला असं वाटत नाही का की जेव्हापासून गावावरून ती आली आहे तेव्हापासून खूपच खुश आहे. म्हणजे खरं तर प्रीतम आणि प्रियाचं लग्न झाल्यामुळे घरातील सगळेच जण खुश आहेत, पण तिकडे गावाकडे आपला आदित्य आणि ती पारू नवरा बायको म्हणून एकत्र राहत होते. माहीत नाही का, पण मला असं वाटते की त्या पारूने आपल्या आदित्यावर चांगलीच भुरळ पाडली आहे. आणि ते ऐकून अहिल्या चिडूनच म्हणते की दामिनी, तू उगाच काहीतरी बोलू नको, तू पारूबद्दल बोलतेस हे लक्षात ठेव. आज आपल्या घरात जी सुखशांती आहे ना ती फक्त पारूमुळे. तर दामिनी म्हणते की वहिनी, मी सुद्धा ना कायम या घराच्या भल्याचाच विचार करत असते आणि म्हणूनच मी तुम्हाला हे सांगते. पुढे ती असंही म्हणते की ती पारू दिसती तेवढी साधी भोळी नक्कीच नाही, तिने तुमच्या सया दादाला सुद्धा बोलण्यात अडकवलं. म्हणजे विचार करा ती मुलगी कशी आहे ते. आणि कसं आहे ना, जर आगीजवळ लोणी ठेवलं ना तर ते लोणीसुद्धा विरघळून जातं, कारण तोच त्याचा गुणधर्म आहे. त्यामुळे ना तुम्ही त्या पारूचा नक्की विचार करा, नाहीतर ती आदित्यावर भुरळ पाडायची आणि या घरात मालकीन म्हणून यायची आणि मग ती तेथून निघून जाते. मात्र तिच्या बोलण्यामुळे अहिल्या काळजीत पडते. तर दुसरीकडे आदित्य त्या पारूच्या डोळ्यांसोबतच बोलत असतो, म्हणत असतो की तू कधी माझ्यासमोर येणार आहेस. माझ्या आयुष्यात ना फक्त 2 मुली आहेत, एक म्हणजे तू आणि दुसरी म्हणजे ती पारू. तू सुद्धा हट्टी आणि ती सुद्धा हट्टी, दोघीसुद्धा आहे ना अगदी सारख्या आहात तुम्ही. आणि त्याचं ते बोलणं सुरू असतानाच अहिल्या त्या ठिकाणी येते, त्यामुळे आदित्य पटकन लॅपटॉप बंद करतो. तर अहिल्या आदित्यला विचारत असते की तुला पारू कशी वाटते. आणि तिचा असा अचानक प्रश्न ऐकून आदित्य घाबरतो. तो म्हणतो की आई, हे काय बोलतेस तू. तर अहिल्या म्हणत असते की अरे, मी पारूसाठी मुलगा शोधते ना, आणि पारू तर तुझी मैत्रीण आहे, म्हणून तुला विचारलं की तुला पारू कशी वाटते, तिच्यासाठी कसा मुलगा शोधायला हवा. आणि त्यावर आदित्य भरभरून पारूविषयी बोलू लागतो. तो म्हणत असतो की पारू ना खूप समजूतदार मुलगी आहे, ती तिच्या जोडीदाराला खूप छान समजून घेईल, पण त्याचसोबत ती खूप सेन्सिबलसुद्धा आहे, त्यामुळे तिच्या जोडीदाराने सुद्धा तिला समजून घ्यायला हवं. ती खूप हुशार आहे, त्यामुळे तिच्या जोडीदाराने तिच्यासोबत सगळं काही शेअर करायला हवं. जर तो कोणत्या प्रॉब्लेममध्ये असेल तर ती लगेच त्यातून मार्ग काढेल. आणि मग तो हसून म्हणतो की प्रीतम म्हणतो तशी पारू ना खरंच जादूगार आहे आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्याने ना तिची ही जादू कायम जपायला हवी. आणि ते ऐकून अहिल्या आदित्यकडे बघतच राहते आणि मग ती अचानक त्याला विचारते की तुला कशी मुलगी हवी. आणि त्यावर आदित्य म्हणतो की आई, हे ठरवण्याचा अधिकार फक्त तुला आहे. आणि त्यावर अहिल्या म्हणते की ठीक आहे, मग आपण लवकरच तुझ्यासाठी एक घरंदाज मुलगी शोधूयात. आणि मग ती तेथून निघून जाते. आदित्य मात्र त्याने पारूसाठी जे पैंजण घेतलेलं असतं त्या पैंजणाकडेच हसत बघत असतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.